शहरातली सर्वात मोठी समस्या जर कोणती असेल तर ती वाहतुकीची आणि पार्किंगची आहे। आज 40 लाखाच्या पुण्यामध्ये 20 लाख वाहनं रस्त्यावर धावतायत आणि दररोज या शहरात 350 नवीन वाहनांची नोंद होते आहे। एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या वाहनांना रस्ते अपुरे पडतायत आणि पार्किंगसाठी जागा शिल्लक नाही। पुणे शहरामध्ये जो विकास आराखडा अस्तित्वात आहे त्यामध्ये एकूण 52 प्लॉट्स हे पार्किंगसाठी आरक्षित केले होते। दुर्दैवाने सत्ताधारी पक्षाला यापैकी फक्त 10 पार्किंग प्लॉट्स हे डेव्हलप करता आले, ज्यातून भानुविलास पार्किंग, लक्ष्मी रोडचं हमालवाडा पार्किंग, मॉडेल कॉलनीतलं, रेव्हेन्यू कॉलनीतलं पार्किंग असे काही अपवादात्मक पार्किंगचे प्लॉट्स डेव्हलप झाले। मी जेव्हा शहर सुधारणा समितीचा अध्यक्ष होतो तेव्हा पुण्यातले हे सर्वच्या सर्व 52 प्लॉट्स संपादित करून त्या ठिकाणी मल्टी स्टोर पार्किंग उभं करण्यासाठी एक व्यवहार्य योजना आणली, ज्यामध्ये खाजगी जागांवरती जे पार्किंग आहे ते जर महापालिकेला संपादित करायचं असेल तर जागा मालकाला अधिक मोबदला दिला पाहिजे। याकरता जागा मालकाला एकूण जागेच्या क्षेत्रफळापैकी 4 पट FSIचा मोबदला द्यावा असा प्रस्ताव मी मांडला, जो मान्य झाला आणि आज जो शासन दरबारी मान्यतेसाठी प्रलंबित आहे। जर जागा मालकाला त्याच्या जागेच्या एकूण मार्केट व्हॅल्यूपैकी तिप्पट किंवा चौपट जर मोबदला मिळाला तर मला असं वाटतं की पुण्यातले जागा मालक आनंदाने पुणे महापालिकेला आपले पार्किंग प्लॉट्स उपलब्ध करून देतील आणि त्यातून पुण्यात 52 ठिकाणी मल्टी स्टोरी पार्किंग सिस्टीम उभ्या करता येतील। त्यामुळे आज रस्त्यावरती जे पार्किंग आपल्याला करावं लागतं आहे तो प्रश्न काही प्रमाणात सुटू शकेल।